अंबरनाथ तालुक्याचे सहकारी संस्थाचे निबंधक कार्यालयाच्या गैरकारभाराविरोधात अनेक तक्रारी आहेत। काही दिवसांपूर्वी या कार्यालयातील सहाय्यक निबंधक आणि त्यांचे सहकारी अधिकारी लाच घेताना रंगेहात सापळ्यात अडकले। या कार्यालयात सहकारी संस्था नोंदणीचे दलालांचा विळखा पडलेला असल्याने सामान्य नागरिक तिथे जाऊन काही न्याय मिळत नाही। या कार्यालयाचं ठिकाण अशा ठिकाणी निवडण्यात आलेलं आहे की तिथे पोहोचणं म्हणजे दिव्यच आहे। हे कार्यालय ना धड अंबरनाथमध्ये आहे ना बदलापूरमध्ये, त्यामुळे तिथे पोहोचणे म्हणजे 500 रुपये खर्च करावे लागतात। तिथे गेल्यावर अधिकारी उपलब्ध नसतात, एकतर ते सुनावणी घेत असतात किंवा जागेवर नसतात। त्यामुळे कोणी न्याय मागायला तिथे गेला तर त्याचा चक्रा मारून जीव जातो आणि पुन्हा कार्यालय खुराड्यासारखे असून नागरिकांना बसायलासुद्धा जागा नसते। तिथे उपस्थित एका कर्मचाऱ्याने सांगितले की आम्ही जाणीवपूर्वक अशी जागा निवडली आहे की कोणी तक्रारदार इथे आलाच नाही पाहिजे, फक्त आमचे एजंट आणि आम्ही असा आमचा सुखी संसार सुरू असला पाहिजे अशी त्यांनी माहिती दिली। कोणत्याही सोसायटीच्या तक्रारी आल्या की त्या सोसायटीची आर्थिक परिस्थिती चांगली असली की त्या कमिटीला बेजार करून बरखास्तीचा मार्ग दाखवला जातो। त्यानंतर तिथे प्राधिकृत प्रशासक नियुक्त करून त्या सोसायटीच्या खजिन्याला सुरुंग लावणे हे सहाय्यक निबंधकाचे शार्पशूटर इमानी इतवारे पार पाडतात। एकूणच हे सहकारी संस्था निबंधक कार्यालय आहे की दुबंधक कार्यालय आहे असा प्रश्न निर्माण होतो। पण अंबरनाथ बदलापूरच्या मध्यमवर्गीय कुटुंबाच्या मेंटेनन्सवर खुलेआम दरोडा घालणाऱ्या या कार्यालयावर कोणत्याही पक्षाचा अंकुश नाही, याचे आश्चर्यच वाटतं। अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेच्या अनेक सुविधा, इमारतीच्या वास्तू रिकाम्या पडलेल्या आहेत, पण हे कार्यालय खाजगी रहिवासी आणि लोकांच्या गैरसोयीच्या ठिकाणी असताना आमदार बालाजी किनीकर आणि आमदार किसन कथोरे आपल्या मतदारांच्या सोयीसाठी भूमिका का घेत नाहीत असा प्रश्न सोसायटी पदाधिकारी विचारत आहेत। सध्या नव्याने आलेले पण पूर्वी इथेच असलेले सहाय्यक निबंधक हे मरकड हे रिडेव्हलपमेंट एक्सपर्ट असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे। त्यांचे पूर्वीचे कारनामे आणि दरपत्रक वाढल्याची कार्यालयात चर्चा सुरू आहे आणि त्या संदर्भात लवकरच आपले बदलापूर माहिती उघड करणार आहे। आपल्या सोसायटीच्या काही तक्रारी असल्यास आपण आपले बदलापूरकडे संपर्क साधावा।